या या स्पर्धांचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं होतं. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मूळ, आता यासोबतच पाणी वाचवा याची एक भर घातली गेलेली आहे आणि माती जपा याची सुद्धा एक भर घातली गेलेली आहे. तर सुपीक माती वाहून जाणं रोखणं आणि जलसंधारण करणं या दोन गोष्टी एकमेकांवर कशा अवलंबून आहेत, कशा परस्पर पूरक आहेत? साहेब, आम्ही आता आपल्याला माहिती आहे की आपल्या या मृद जलसंधारण विभागामार्फत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना मागच्या 3 वर्षापासून राज्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवल्या जाते. आणि आपल्या माहिती करता आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या माहिती करता मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास आम्ही 14 कोटी दशलक्ष घनमीटर एवढा गाळ आपल्या सर्व धरणांमधून, आम्ही त्या छोट्या छोट्या धरणांच्या माध्यमातून आणि नाल्यांच्या माध्यमातून आम्ही काढलेला आहे. आणि जवळपास 1,25,000 एकर जमीन ही त्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये तो गाळ पसरवण्यात आल्यामुळं त्याची उत्पादकता वाढायला देखील याच्यामुळे मदत झाली. आणि दुसरं आमचं झालंय की त्यामुळे आमच्या ज्या धरणातला किंवा जे काही छोटे आमचे बंधारे होते त्या बंधाऱ्यामधला पाण्याची खोली वाढल्यामुळं पाणी साठवायला त्याच्यामुळे मोठी मदत झाली. तर जवळपास 14 कोटी दशलक्ष घनमीटर एवढं पाणी देखील या माध्यमातून आपलं वाढलेलं आहे. आणि हा मोठा परिणाम हा आमच्या गाळमुक्त धरण गाळयुक्त योजनेचा, शिवार योजनेचा होता. परंतु याच्यामधून एक गोष्ट लक्षात आली की माती ही जी काही सुपीक माती ही जरी आपण या धरणाच्या मधून आपण काढतो आहे तरी ही माती पावसासोबत वाहून येत असल्यामुळं याच्या संदर्भातलं सॉइलचं डिग्रेडेशन आपल्याला कसं कमी करता येईल. आणि म्हणून मातीची जपण्याची जी काही काम आहे ती काम करत असताना ते फक्त शेतकऱ्यांनीच करून चालणार नाही, तर ती आपल्या सर्व विभागातील ज्या विभागाचे आपल्याकडे आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडचे जे काही मायक्रो वॉटरशेड्स हा एक जलसंधारण विभागाचा एक अतिशय कळीचा मुद्दा आहे की मायक्रो वॉटरशेड मध्ये असलेली पाण्याचा जो काही वेग आहे तो पाण्याचा वेग जर का आपल्याला धाव जी आहे अपधाव ज्याला आपण म्हणतो तो वेग जर का आपल्याला कमी करायचा असेल तर आपल्याला वन विभागाच्या माध्यमातूून जेवढी काही जंगल आपली आहे त्या जंगलाच्या किंवा टेकड्यांच्या माध्यमातून जिथे जिथे रिजेस आहेत त्या रिजेसवरती आपल्याला काम करायला लागेल. आणि म्हणून माती जपायचं असेल तर सर्व विभागांनी एकत्र यावं लागेल. आणि म्हणून राज्य शासनाचे सर्व विभाग आम्ही आता या माध्यमातून आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्या माध्यमातून जलसंवर्धन करणे, मातीची जपणूक करणे, शेतकऱ्यांच्या बांधबंदिस्ती करून घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामधली माती शेतात कशी राहील याच्यासाठी त्यांच्यासाठी प्रयत्न करणे आणि सर्व विभागाच्या माध्यमातून आपल्याला मातीचं कशी जपता येईल. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून आपण झाडं लावायचा प्रयत्न करतो. आणि आपल्या गाळमुक्त धरण गाळयुक्त योजनेमध्ये आपण जेवढी आता नाले आपण मोकळे केले किंवा नाल्यांमधला आपण गाळ काढला किंवा नाल्यांची आपण रुंदी वाढवली त्यांच्या बाजूने जर का आपण झाडांची बांबूची लागवड करून घेतली तर माती ही पुन्हा त्याच्यात वाहून जाणार नाही आणि खऱ्या अर्थानं त्याचं लॉंग टर्म ज्याला आपण सोल्युशन म्हणतो ते सोल्युशन आपल्याला मिळू शकतं. आणि म्हणून आम्ही आता पहिला संकल्प केलाय तो म्हणजे माती जपा. माती जपली म्हणजे आपोआपच पाण्याचं रक्षण होईल आणि पाण्याचं संरक्षण झालं की आपोआपच आपलं फ्युचर सुरक्षित होईल. अशाच या मागचा आमचा या धोरणाचा आपल्याला उल्लेख करता येईल.